गोपाळ भाऊ. काय ग, झाला का स्वयंपाक? राज्यसभेत जायचंय. अहो थांबा ना, एवढी घाई करून कसं चालेल आता? आता फक्त मासा तळून झालाय माझा, अजून कालवण बनवायचं बाकी राहिलंय. माशाचं कालवण नंतर बनव, भात तर झाला असेल ना? नाही ना हो, अजून भात सुद्धा झालेला नाहीये, फक्त तांदूळ धुवून ठेवलेत. आता माशाचं कालवण झालं की भात शिजवायला टाकेन. म्हणजे एवढा वेळ झाला तरी तू अजून भात बनवला नाहीस? आणि तिकडे महाराज आता माझ्या सोबत अख्खा महिन्याचा हिशोब घेऊन बसतील. कधी होईल तुझा स्वयंपाक? अहो असं काय करताय? थोडंसं धीर धरा ना, आता लगेच भात करून घालते तुम्हाला. तूच खा तुझे मासे आणि भात. मी निघालो. आज तर हिशोब देऊ शकलो नाही तर माझी खैर नाही. अहो बघा तर, उपाशी पोटेच निघून गेले. माझं जराही ऐकत नाही ते. मी त्या 100 मोहरा बाजूला काढून ठेवल्या होत्या. त्याचा हिशोब कसा जोडवणार आहे मी, हे तर मला कळतच नाहीये. काय होणार आता? गोपाळ आजोबा, आम्ही मांजा धरतो, तुम्ही पतंग उडवा. गोपाळ आजोबा, अजून थोडे लांबून उडवा, अजून लांब जा. बघ रे, एवढ्या लांबून ठीक आहे का रे? हो ठीक आहे, पण थोडं डाव्या बाजूला सरका ना. तिकडे बघा, हवा चांगली येतेय. अच्छा ठीक आहे. हा हा, आता सोडा पतंग. हा द्या द्या, ढील द्या. हा उडवा पतंग लगेच. एक तर मला धक्का देऊन पाडलं आणि वर दात काढून हसतायत. अरे एक थोबाडीत मारेन ना तर अख्खी 32शी बाहेर येणार. मंत्री महाराज, उलटेला अजून 32 दात आलेलेच नाहीयेत, तर तुम्ही ते पाडणार कुठून? वा वा, एक तर या लहान मुलांची चुकी आहे आणि हा वर तोंड करून माझ्याशी उद्धटपणे बोलतोय. अरे इथे पतंग काय उडवतोय? जा राज्यसभेत जा, महाराज वाट बघत असतील. जास्त बोलू नका. तुम्हाला तर ते सुद्धा येत नाही. तुम्हाला तर फक्त एकच काम करता येतं, सगळ्यांच्या मागे हात धुवून लागणं. बिनकामाचे मंत्री. सकाळी सकाळी एवढा मोठा अपमान, कृष्णनगराच्या मंत्र्याचा या छोट्या छोट्या मुलांसमोर अपमान. घे, आता उडवत राहा पतंग. गोपाळ आजोबा, यांनी पतंगीचा दोर कापला. हे तुम्ही फारच वाईट वागलात मंत्री महोदय. यात काय वाईट दिसतंय तुला? ही तर फक्त सुरुवात आहे. माझा अपमान केल्याचं योग्य उत्तर तुला राज्यसभेतच मिळेल आता. हे बाजूला हो माझ्या रस्त्यातून. आता मी महाराजांसमोर जाऊन गोपाळची तक्रार करून मी हिशोबाचा सगळा प्रसंगच बदलून टाकतो. महाराज, गोपाळ भाऊची हिम्मत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. काय झालं? त्याने तुझ्या कुठल्या पिकाचं नुकसान केलं आहे? मंत्रीजींनी जर एखादं पीक लावलं तर गोपाळ भाऊ त्याचं नुकसान करतील ना. जर मंत्रीजी शेर आहे तर गोपाळ भाऊ शेरा सव्वा शेर आहे. पाहिलंत महाराज, गोपाळ भाऊनी आयुष्यभर माझा एवढा अपमान केला आहे की आज ही संपूर्ण सभा माझी खिल्ली उडवत आहे. अच्छा ठीक आहे ठीक आहे, पण आधी गोपाळ भाऊ तुम्हाला काय बोलला ते तरी सांगा. ते ऐकून घेतल्यानंतर मग मी त्याचा निकाल लावेन. महाराज, त्यांनी काय नाही केलं ते विचारा आधी. तो लहान मुलगा गोपाळ भाऊचा नातू गुलट्या, त्याने मला धक्का मारून खाली पाडलं आणि नंतर गोपाळ भाऊ आपल्या छोट्या छोट्या नातवंडासमोर मला म्हणाला, तू हळकुळा आहेस, तुला पतंग उडवता येत नाही. अरे रे 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 रे, काय हे काय म्हणावं? लाजेनी मंत्रीजींचं तर नाक आणि कानच कापले गेले. तुम्ही सगळे जरा शांत बसा. पण गोपाळ भाऊ अजून राज्यसभेत आला नाहीये. आला नसला म्हणून काय झालं महाराज? शिपायांना पाठवून त्याला उचलून आणा. मुलांसोबत पतंग उडवतोय तो. आज त्याला तुम्ही धडा शिकवाच महाराज. गुलट्याचा धक्का लागून मंत्रीजी जमिनीवर कोसळले. बाई, आधी बोलवा गोपाळ भाऊंना आणि नंतर करा त्यांची धुलाई. शिपाई, आज्ञा करा महाराज. गोपाळ भाऊ जिथे कुठे असेल तिथून त्याला राज्यसभेत घेऊन या लगेच. जशी आपली आज्ञा महाराज.
अरे तो पतंग कापून टाक. गोपाळ आजोबा, तो पतंग निसटून चाललाय. दे ती फिरकी माझ्याकडे दे. पतंग कापला, पतंग उडाला. गोपाळ भाऊ, तुम्ही इथे पतंग उडवत बसलाय, तिथे तुम्हाला महाराजांनी राजसभेत लगेच बोलवलंय. अच्छा ठीक आहे, चला. नेपळ्या गुलट्या, तुम्ही पतंग उडवा. हा, मी राजसभेमध्ये जाऊन येतो. तो बघा महाराज, तो येतोय तुमचा लाडका गोपाळ भाऊ. आता तुम्ही शिकवा त्याला धडा. अरे बापरे, मी असं काय केलंय की माझा निवाडा होणार आहे? बघा बघा महाराज, असं बोलतोय जणू याला काही माहितीच नाही. पण आज तू सुटणार नाहीस. अच्छा गोपाळ भाऊ, तू मंत्र्यांना मुलांसमोर हडकुळा निरुपयोगी असं म्हणालास का? हो म्हणालो होतो, कारण मंत्रीजींनी त्यांच्या पतंगाचा दोर कापून टाकला होता. चांगलंच केलं. म्हणूनच मी त्यांना बिनकामाचा म्हणालो. आणि तुम्हाला पतंग तर उडवताच येत नाही, म्हणून तुम्हाला बिनकामाचं म्हणून चूक केली का? मगाचपासून बघतोय तुम्हा दोघांमध्ये वादावादी चालूच आहे कधीपासून. प्रत्येक वेळी गोपाळ भाऊ आणि मंत्री वाद घालतात हजार. त्यामुळे राज्यसभा नाही तर बनला आहे मासळी बाजार. सगळ्यांनी थट्टा मस्करी बंद करा. यावर चर्चा झालीच पाहिजे. महाराज, मंत्रीजी आणि गोपाळ भाऊंमध्ये पतंग उडवायची एखादी स्पर्धा घ्या ना, ज्यामुळे आपल्याला कळेल की मंत्रीजींना पतंग उडवता येते की नाही. महाराज, जर या स्पर्धेमध्ये मंत्रीजी गोपाळ भाऊला हरवू शकले तरच आपल्याला मंत्रीजींची खरी योग्यता समजेल. बरोबर बोललात, अगदी बरोबर बोललात. पुढच्या आठवड्यामध्ये मंत्री आणि गोपाळ भाऊ मध्ये पतंग उडवायची स्पर्धा होईल. आणि जर तिथे मंत्री गोपाळ भाऊला हरवू शकले तर त्यांना समजेल की मंत्री महोदय पतंग उडवू शकतात की नाही. ठीक आहे, मग असंच होऊ दे. माझ्या नातवाच्या पतंगाचा दोर कापला ना, स्पर्धा तर होऊच दे. मी सुद्धा दाखवतो मंत्रीजींना. आतापासून मोठ्या मोठ्या गोष्टी करू नकोस. स्पर्धेच्या दिवशी बघूया ना कोण किती मोठा पतंगबाज आहे. ठीक आहे, आजची ही सभा इथेच समाप्त होते. वा वा वा, थोडक्यात वाचलो. महाराजांनी हिशोबाबद्दल काहीही प्रश्न विचारला नाही. आता पतंग उडवण्याच्या स्पर्धेत कितीतरी दिवस जातील. महाराज, माझी एक विनंती होती. आता कसली विनंती? मला म्हणायचं होतं की स्पर्धा सुरू होईपर्यंत मला सुट्टी पाहिजे. बरेच दिवसांपासून पतंग उडवायची सवय राहिली नाहीये ना, त्यामुळे माझी इच्छा होती की काही दिवस सराव करून घेईन. ठीक आहे, तुमची एका आठवड्याची सुट्टी मंजूर. मगासपासून इकडून तिकडे येरझाऱ्या कशाला घालताय? पतंगासाठी ग, पतंगासाठी. माझ्या डोक्यात पतंगबाजीची काळजी घिरट्या घालतीये, घिरट्या. एका आठवड्यानंतर गोपाळ भाऊला पतंगबाजी मध्ये हरवायचं आहे मला. अच्छा ठीक आहे. सकाळी सकाळी तुम्ही उपाशीपोटी बाहेर निघून गेलात. आता चला पटकन जेवण करून घ्या. चला. वा वा गिन्नी, आज सूर्य कुठल्या दिशेने उगवला आहे? माशांची दोन दोन डोकी एकत्र. खा खा, माशांची डोकी खा. माशांची डोकी खाल तर तुमची बुद्धी तल्लख होईल. आणि गोपाळ सोबत स्पर्धा करायची आहे ना तुम्हाला? हा,
अच्छा, ठीक आहे. यावेळी पूर्ण 1 आठवडा घेऊन मैदानात उतरणार आहे मी. आणि तू बघच, गोपाळ भाऊला मी हरवणारच. तुम्ही ना फक्त मोठ्या मोठ्या गप्पा मारत राहा, पण आजपर्यंत कधी गोपाळला हरवू शकला नाही तुम्ही. हा, या गोपाल भाऊ, बोला बोला, काय देऊ? साबुदाणा दे ना. दे लवकर दे. बायको, हे घे पटकन. या पिशवीत तुम्ही काय घेऊन आलात? साबुदाणा आहे, साबुदाणा. का बरं? आतापासून आपण वरण भात सोडून साबुदाणाच खाऊन राहायचं का? अगं नाही, हा खाण्यासाठी नाही आणलाय. याने मी पतंगासाठी मांजा बनवणार आहे. हं? घरात खायला काहीतरी धान्य बिन्य पण तर आणू शकत होतात ना. तुमचं काय डोकं बिका फिरलंय की काय? हा, माझं डोकं ठिकाणावर आहे ग. ही पतंगबाजाची स्पर्धा जिंकल्यावरच बक्षीस मिळणार आहे. आणि मग बघच, तुला कसा पुलाव, कुर्मा असे बरेच पदार्थ बनवावे लागतील. तुला क्षणभर ही सवड मिळणार नाही. बघ, लक्षात ठेव. काय? मी काचेचे तुकडे आणायला चाललोय ग बायको. तू साबुदाणा उकडून ठेव. आपण दोघे भाऊ चाराण्याची भजी खाऊ, चाणावर बसून दोघे डमरू वाजवू. हे काय करतात? बोला, काय झालं? तुम्हा दोघांना माझी थोडी मदत करावी लागेल, नाही तर गोपाळ भाऊ समोर माझा डमरू वाजेल. वा, एवढ्या दिवसानंतर आज आमची आठवण कशी काय आली बरं? हे काय बोलतोयस तू? तुम्ही तर हिरो आहात माझे. मी तुम्हा दोघांना कसा विसरू शकतो बरं? बोला. अच्छा, ठीक आहे. ज्या कामासाठी आला आहात ते पटकन सांगा बरं. आमच्याकडे जास्त वेळ नाहीये. ऐका, तुम्हाला गोपाळ भाऊवर पाळ ठेवावी लागेल. समजलं आम्हाला. अख्ख्या राज्याला माहिती आहे की तुम्ही गोपाळ भाऊ विरुद्ध पतंगबाजीच्या स्पर्धेत भाग घेणार आहात ते. आणि मग गोपाळ भाऊच्या हातून हरणार आहात. म्हणूनच आम्ही दोघं तुमच्या सोबत नाही आहोत. उगाचच अपमानित व्हायची आमची अजिबात इच्छा नाहीये. हे ठेवा. हे आहे तुमचं बक्षीस. आणि जर मी पतंगबाजीत जिंकलो ना, तर बक्षीस पुन्हा मिळणार. बहुतेक आज सूर्य पश्चिमेकडून उगवलाय वाटतं. तुम्ही कामाच्या आधीच बक्षीस देताय. तुमची तब्येत तरी बरी आहे ना? ताप बीप तर नाही ना आला तुम्हाला? ठीक आहे मंत्री महोदय, तुमचं काम होऊन जाईल. गोपाळाजोबा, हा दोरा का बांधताय? या दोऱ्याला मांजा असं म्हणतात. हा मांजा जेवढा कडक असेल, पतंगाचा दोर तेवढाच मजबूत होईल. दुसरा दोर जवळ आला की याने कापलाच. गोपाळाजोबा, जर तुम्ही पतंगबाजीमध्ये जिंकलात तर आम्हा सगळ्यांना नवीन पतंग घेऊन द्यावे लागतील. अरे हो, देईन, नक्की देईन. पेटकटी, चांदिया, तिलक, तिरंगा सगळ्या प्रकारचे घेऊन देईन. त्या हडकुळ्या मंत्र्यांनी या कोल्ह्याच्या जोडीला माझ्यावर पाळत ठेवायला पाठवलंय काय? ठीक आहे. अच्छा, तुम्ही मला अजून ओळखलेलं नाहीये मंत्री महोदय. जर तुम्ही शेर आहात ना, तर मी 1.25 शेर आहे. एकदा समजलं की गोपाळ कशा प्रकारे दोऱ्याला मांजा लावतोय, तर मग आपला विजय पक्का आहे. बरोबर बोलतोयस बहुधा. हा मांजाच आपल्या हाती आणखी पैसा आणून देणार आहे. अच्छा, तुम्हाला माहिती आहे का की कुठला मांजा सगळ्यात कडक असतो? तो कुठला मांजा गोपाळाजोबा? अंड्याचा मांजा. अंड म्हणजे कोंबडीचं अंड? मी काय म्हणतोय, गोपाळ काय म्हणतोय ते नीट लक्ष देऊन ऐक. हो, कोंबडी, बदक कुठल्याही पक्षाचं असलं तरी चालेल. अंड्याचा पिवळा भाग फेकून पांढऱ्या भागाने दोऱ्याला मांजा लावला पाहिजे. आणि जेवढी अंडी असतील तेवढं चांगलं. मग बघा, त्या पतंगाच्या दोऱ्याच्या आसपास कुणीही फिरणार नाही. वा गोपाळाजोबा, वा, तुम्हाला
तुम्हाला तर खूपच माहिती आहे. आणि हा मांजा जेवढे दिवस तुम्ही सुकवाल तेवढा तो कडक होईल. बहुतेक आपलं काम झालं वाटतं. आता मला मंत्री महोदय अजिबात हरवू शकणार नाही काय. अंड्याचा मांजा, अंड्याचा मांजा. शाबास, आपल्यालाही अंड्याचा मांजा बनवावा लागेल. अच्छा, चला माझ्यासोबत. तुझ्या दुकानात कुठल्या प्रकारची अंडी आहेत? गावरान कोंबडी, बदक, राजहंस. फक्त कोंबड्याचं अंड नाही मिळणार. आम्हाला मस्करी करायला अजिबात वेळ नाहीये. दुकानात जेवढी अंडी आहेत ती सगळी एकत्र पिशवीमध्ये भरून टाक. काय? सगळी अंडी? हो, सगळी अंडी. जास्त बडबड करू नकोस. पटापट कामाला सुरुवात कर. हा. गिन्नी, आपल्या स्वयंपाकघरात अंडी कुठे आहेत? का हो? अंड्याचं काय करणार आहात तुम्ही? पतंगासाठी मांजा बनवायचा आहे. हा? तुमचं डोकं बिकं फिरलंय का? अंडी वाया घालून मांजा बनवणार आहात काय? वाया नाही, हा माझ्या सन्मानाचा सवाल आहे. गोपाळ भाऊला हरवायचं असेल तर गोपाळ भाऊच्या शस्त्रानेच त्याचा वध करावा लागेल. याला म्हणतात काट्याने काटा काढणे. अरे रे, हा माणूस खरंच वेडा झाला असं मला वाटायला लागले. आता काय करू ह्याचं? अरे देवा, माझ्या नवऱ्याचं रक्षण कर. त्याला चांगली सद्बुद्धी दे. मंत्री महोदय, चला अंडी फोडायला सुरुवात करूया. गोपाळ भाऊ, तू माझ्याशी वैर पत्करून मोठी चूक केली आहेस आणि तुला हे स्पर्धेच्या दिवशी कळेल. मंत्री महोदय, ही गोष्ट तुम्हाला आत्ताच लक्षात आली की आधीच आली होती? या सगळ्या फालतू गप्पा सोडा आणि लक्ष देऊन अंडी फोडा. शी शी शी, किती घाणेरडा वास आहे. छी छी. बापरे, उन्हाचं अंड आहे. आज बऱ्याच दिवसांनी परत गोपाळ भाऊ आणि मंत्र्यांमध्ये समोरासमोर लढत होणार आहे. तुम्ही काय म्हणताय? छे छे, त्या दोघांमध्ये तर दिवस रात्र वाद आणि काही ना काही भांडण होतच असतात. अगं चल चल, स्पर्धा सुरू व्हायची वेळ अत्यंत जवळ आली आहे ना. बरं बरं, निघते निघते बाबा, लगेच निघते. निघाले. आता सुरू होणार आहे ती स्पर्धा जिची आपण एवढ्या दिवसांपासून वाट बघत होतो. सुरू होत आहे पतंगबाजीचा सामना. जा गुलट्या, पतंग उडव. जा बावटा, दूर जाऊन पतंग उडव. आज गोपाळ भाऊला दाखवून देईन की पतंग उडवणं कशाला म्हणतात ते. गुलट्याने गोपाळ भाऊची पतंग उडवली आहे. बावटाने मंत्रीजीची पतंग उडवली आहे. मंत्री महोदय, गोपाळ भाऊला हरवू शकतील का? हे तर फक्त वेळच सांगणार. मला असं वाटतंय की यावेळी गोपाळ भाऊ जिंकतील. हो 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 हो, मला पण हेच वाटतंय. पण मंत्री पण सोडणाऱ्यातला नाहीये, कारण हा मंत्र्यासाठी सन्मानाचा विषय. काय गोपाळ भाऊ, किती वेळपर्यंत पतंग दूर दूर ठेवणार आहेत? हिम्मत असेल तर माझ्या पतंगाजवळ पतंग आण. आधी थोडी हवा तरी घालू दे मंत्री महोदय, त्यानंतर तुमचा
पतंग गुल करून टाकतो मी, बघाच. नुसत्या मोठ्या मोठ्या बाता मारतोस. ए बावटा, जरा ही रीळ धर. मी गोपाळ भाऊच्या पतंगाला आकाशातून खाली उतरवतो. गोपाळ आजोबा, मंत्री महोदय खूपच बाता मारतायत. आता तुम्ही त्यांच्या पतंगाचा दोरा कापूनच टाका. मंत्रीजींची पतंग आणि गोपाळ भाऊची पतंग आभाळाच्या मधोमध शेजारी शेजारी आहे. वाटतंय गोपाळ भाऊ काही कमाल करतील. गोपाळ भाऊनं कमाल केली. हा गाठला. खूपच छान. गोपाळ आजोबा जिंदाबाद, गोपाळ आजोबा जिंदाबाद. शाबास गोपाळ भाऊ, शाबास. मला माहित होतं तू जिंकणार ते. गोपाळ भाऊ, तुमच्याशी कुणाचीही तुलना होऊ शकत नाही. तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात. गोपाळ भाऊ जिंकला. यात काहीतरी षडयंत्र आहे. कसलं षडयंत्र? मी तर अंड्याचा मांजा. तो वापरायला लागल्यानंतर 3 दिवसातच सडतो. घोटा घोटा, तुम्हाला कुठून कळलं की अंड्याचा मांजा सर्वश्रेष्ठ असतो? अरे ते म्हणजे त्या दिवशी गोपाळ भाऊच मुलांना सांगत होता की अंड्याचा मांजा सगळ्यात चांगला असतो, म्हणूनच आम्ही दोघांनी मंत्री स्वतःच पाय घालून गोपाळ भाऊच्या जाळ्यात चांगलाच अडकला. बावटा खोटा, आज मी तुम्हा दोघांना सोडणार नाही. अरे तुमच्यामुळे मी आज सर्वांसमोर हरलो. ही रीळ मी आज तुम्हा दोघांच्या डोक्यात फोडणार आहे. अरे भावा, बघतोस काय? पळ लवकर, मंत्रीजी खूप रागात आहेत. अरे बापरे. थांबा थांबा थांबा, कुठे पळताय?